नमस्कार, मी दामिनी हँडीक्राफ्ट या माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। तर माझ्या चॅनलवरती मी जे काही स्टिचिंग व्हिडिओ आधीपासून शेअर करायचे ते आता थोडेफार कमी झाले होते आणि माझं जे काही स्मॉल बिझनेस आहे तो चालू झाला होता। त्याच्यामध्ये मी कमळ असेल म्हणा, तोरण किंवा आता गणपतीसाठी बॅकड्रॉप वगैरे सेल करायचे, तर त्याचे व्हिडिओ जास्त शॉर्ट व्हिडिओ येत होते। तर आता ह्यापुढे मी जे काही स्टिचिंग व्हिडिओ असतील ते तुमच्यासोबत लॉंग व्हिडिओमधून शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे। जर का तुम्हाला असे स्टिचिंग व्हिडिओ किंवा DIY व्हिडिओ बघायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तर आज मी तुमच्यासाठी काहीतरी असं वेगळं बनवणार आहे। तर हे असे ब्लाऊज पीस सगळ्यांच्या घरामध्ये असतातच आणि आता श्रावण महिना सुरू झालेला आहे, तर पूजेसाठी म्हणा किंवा गणपतीसाठी आपण चौरंगावरती घालायला असं चौरंगासन बनवतो। जे काही बाजारातून आणतो त्याच्यापेक्षा आता तुम्ही घरच्या घरी बनवू शकता। तर हे कसं बनवायचं ह्याचा मी आज डिटेल व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते। तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। तर चला आपण सुरुवात करू। तर मी आता इथे असे दोन कॉन्ट्रास्ट कलरचे ब्लाऊज पीस घेतलेले आहेत। एक असा डार्क आंबा कलर घेतला आहे आणि एक असा वाईन कलर घेतलेला आहे। तर ह्या दोन्ही कलरचे मॅचिंगचे अस्तर घेतलेत आणि नॉन-वनचे फॅब्रिक घेतलेलं आहे। नॉन-वनचं फॅब्रिक ऑप्शनल आहे, जर का तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही साधं अस्तरसुद्धा वापरू शकता। तर चौरंग कवरला खाली जी आपण पानं तयार केलेली आहेत तर त्याची साईज साधारणतः मी 6.5 इंचाची हाईट घेतलेली आहे आणि रुंदीला मी हे डबल फोल्ड केलेलं आहे, त्याच्यामुळे रुंदीला मी ते 2.5 इंच म्हणजे टोटल त्याची लांबी आहे ती 5 इंचाची आहे आणि उंची आहे ती 6.5 इंचाची आहे। तर इथे आपल्या चौरंगाची जी काही हाईट आहे त्याच्यानुसार तुम्ही हाईट घ्या आणि लेंथ आता मी ह्या बनवते 18 बाय 18च्या चौरंगासाठी। आता तुमच्याकडे जे चौरंग असेल त्याच्यानुसार तुम्ही पानांची लेंथ हे करू शकता, चेंज करू शकता आणि हाईट पण तुमच्या हिशोबाने तुम्ही घेऊ शकता। तर इथे सगळ्यात आधी मी अस्तर ठेवलं आहे, अस्तरवरती मेन फॅब्रिक उलटं ठेवलं आहे आणि वरती कॅनव्हास पेपर असं मी पिन करून घेतलेला आहे। तर आता हे शिवून घेऊया आपण। आता कॅनव्हास पेपरवरती थोडंसं असं मार्जिन ठेवून 1/2 इंचापेक्षा कमी मार्जिन ठेवून इथे मी शिलाई मारून घेतली आहे 3 बाजूनी आणि वरची साईड ओपन ठेवलेली आहे पलटी करण्यासाठी। तर अशा पद्धतीने आता आपण बाकीची सुद्धा पानं शिवून घेणार आहोत। आता जे काही एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ते कट करून घ्यायचं आहे। इथे आता तुम्ही अस्तरबरोबर कट करून घेतलं तरी चालेल, पण जे मेन फॅब्रिक असतं ना ते नेहमी थोडंसं जास्त घ्यायचं, कारण का थोडंफार जर का ते सॅटिन किंवा ब्रोकेडमध्ये असेल तर धागे निघण्याची शक्यता असते किंवा थोडंफार कापड सरकत असतं, त्याच्यामुळे थोडंसं नेहमी एक्स्ट्रा मार्जिन ठेवत जा। तर इथे आता मी साईडने नॉचेससुद्धा एक्स्ट्रा फॅब्रिक कट करताना असतानाच देऊन घेते। तर अशा पद्धतीने आपलं हे आता कट करून सुद्धा झालेलं आहे। आता आपण हे पलटी करून घेणार आहोत पानं पलटी करून झाली की कोणत्याही असं टोकदार वस्तूने, स्क्रूड्रायव्हरने किंवा जे काही ब्रश वगैरे तुमच्याकडे अवेलेबल असेल त्यांनी हे जे सगळे कॉर्नर्स आहेत ते आपण व्यवस्थित काढून घ्यायचे। तर मी इथे हा स्क्रूड्रायव्हर वापरलेला आहे आणि त्याने असे सगळे कॉर्नर्स आहेत ते काढून घेतलेले आहेत। आता आपण ही पानं अशी बाकीची पण तयार करून घेतलेली आहेत। तर आता आपल्याला जे काही मेन वरचं चौरंगाचं कवर आहे ते शिवून घ्यायचं आहे। तर त्याच्यासाठी इथे मी 19 बाय 19 इंचाचं नॉन-वन कट करून घेतलेलं आहे आणि त्याच आकाराचं मेन फॅब्रिक आणि अस्तरसुद्धा घेतलेलं आहे। इथे नॉन-वनच्या पेक्षा जे काही मेन फॅब्रिक आहे मी थोडंसं जास्त घेतलं आहे, जास्त नाही, थोडंसं जास्त घेतलं आहे आणि आता त्याला मी सगळीकडे अशा ह्या टाचण्या लावून घेते। टाचण्या लावून झालं की एक जॉईंट मारून घ्यायचा आहे ह्याला। तर इथे मी मेन फॅब्रिक आणि नॉन-वनचं जे काही फॅब्रिक घेतलं होतं तर त्याला एक सिंगल शिलाई मारून घेतली। तुमच्याकडे नॉन-वनचं फॅब्रिक नसेल तर साधं अस्तर वापरा आणि आता जी काही खाली आपण लावायला अशी तोरणाची पानं असतात तशी पानं करून घेतलेत। तर त्याला मला थोडंफार वेगळा टच द्यायचा होता, म्हणून जे काही मधली 4 पानं आहेत
त्याला मी अशी सामोसा लेस लावून घेतली आहे, पण ती पण एकदम साईडनी न लावता थोडंसं डिस्टन्स ठेवलं आहे, अर्धा इंचापेक्षा जास्त, आणि तशी लेस लावून घेतली. तशी मी 4 पानं ती तयार करून घेतलेली आहेत आणि बाकीची पानं आहेत ती प्लेन ठेवली आहेत. तर आता जे काही आपण मगाशी मेन फॅब्रिक आणि नॉनवॉल लावून घेतलेलं होतं, तर आता त्याला मी ही सगळी पानं आहेत ती अरेंज करून घेते. मध्ये बरोबर आपण जे लेस लावलेली पानं आहेत ती 4 बाजूला 4 आणि बाकीची प्लेन पानं आहेत ती अशी बाजूला, ती तशा पद्धतीने लावून मी आता त्यांना सगळ्यांना टाचणी लावून घेतलेली आहे. टाचणी लावून झाली की मी इथे एक चूक केली, ती चूक तुम्ही करू नका, की आधी हे जी काही पानं आहेत ती सिंगल शिलाई मारून घ्या आणि टाचण्या काढून घ्या. इथे मी याच्या टाचण्या काढायच्या राहिल्या होत्या आणि शिलाईसुद्धा मारायची राहिली होती, त्यामुळे थोडंफार मला नंतर टाचण्या काढताना प्रॉब्लेम झाला. तर तुम्ही तसं करू नका. मी पण माणूस आहे शेवटी, माझ्याकडनं पण चुका होतातच. तर आता मी ह्याच्यावरती असं अस्तर ठेवून घेतलेलं आहे. माझी चूक नक्की लक्षात ठेवा, माणूस चुकीतूनच शिकतो. तर आता मी हे काय आहे इथे टाचण्यात मध्ये आली होती, तरी पण मी काढायचे की नाही तर विसरले मी काढायला टाचण्या. आता हे अस्तरसुद्धा आपलं जोडून झालेलं आहे. अस्तर पण कट करताना माझ्याकडून थोडंसं जास्त झालं होतं, ते पण मी नंतर मग कट करून घेतलेलं आहे. एक्स्ट्रा जे काही झालं होतं ते इथे पलटी मारण्यासाठी थोडीशी स्पेस ठेवली होती, तिथूनच नंतर मी त्या टाचण्या काढल्या. तर तुम्ही बघू शकता आता जे काही एक्स्ट्रा फॅब्रिक होतं ते कट करून घेतलं आहे आणि कॉर्नरला असे नॉचेस दिलेत. कैचीची धार गेलेली आहे, तुम्ही मला कमेंट कराल, मला माहिती आहे की कापड बरोबर कापलं जात नाही आहे म्हणून, पण आहे काम जास्त असलं की कैचीची धार जाते. तर असे मी जे काही बाजूचं एक्स्ट्रा फॅब्रिक होतं ते कट करून झालेलं आहे. आता आपण जी स्पेस ठेवली होती तिथून आता पलटी करून घ्यायचं आहे. इथे आता तुम्ही तुमच्या मर्जीनुसार स्पेस किती ठेवायचं ते ठरवायचं आहे. काही असं प्रॉपर असं मेजरमेंट त्याच्यासाठी नसतं, पलटी करण्यासाठी किती स्पेस ठेवायचा वगैरे काय, तसं काही नसतं. तर इथे आता ही पानं असल्यामुळे थोडाफार वेळ लागतो पलटी करायला. इथे आता पलटी करून झाले की ह्याचे जे काही 4 कॉर्नर्स आहेत ते कशाच्या तरी सहाय्याने आपल्याला काढून घ्यायचे. तर इथे पण मी आता ब्रश किंवा तुम्ही स्क्रूड्रायव्हर वापरू शकता. तर हे आता आपले असे कॉर्नर्ससुद्धा काढून झालेले आहेत. प्रॉपर पाठीमागे फिनिशिंगसाठी तुम्हाला जर का दोन्ही पानांना आणि बॅक साईडला सेम कलरचं अस्तर वापरायचं असेल तरी तुम्ही वापरू शकता. इथे माझ्याकडे आता पर्पल कलरचं म्हणजे वाईन कलरचं अस्तर नव्हतं, त्याच्यामुळे मी वरती येलो कलर वापरलेला आहे आणि पानांना वाईन कलर दिलेला आहे. इथे आता झालेलं आहे. आता साईडनी ह्याच्या मी अशी एक दाब शिलाई देऊन घेते आहे. जे काही आपण स्पेस ठेवली होती मगाशी पलटी करण्यासाठी तिथून सुद्धा आपण शिवून आधी घेतलं आहे आणि त्याच्यानंतर बाकीच्या साईडने अशी शिलाई देऊन घेतली आहे. तर हे कलर कॉम्बिनेशन मी म्हणजे खूप वेगळं चूज केलं आहे. असं कलर कॉम्बिनेशन मी जास्त कुठे बघितलेलं नाही आहे. तर तुम्हाला हे कलर कॉम्बिनेशन आवडलं असेल तर नक्की कमेंट करा. आता ह्याला आपण अशी लेस लावून घ्यायची आहे. आता इथे ही लेस आहे ती मी ऑप्शनल तुमच्यासाठी ठेवलेली आहे, तुम्हाला जशी लेस हवी तशी तुम्ही लावू शकता. इथे माझ्याकडे आता वाईन कलरमध्ये दुसरी लेस अवेलेबल नव्हती, तर इथे मी बघत होते की त्याला सूट होते की नाही. तर ही लेस सूट होत होती म्हणून मी ही लेस वापरते. आता तुम्हाला तिथे जर का लेस वापरायची नसेल, प्लेन ठेवायचं असेल तरीसुद्धा हे खूप छान दिसतं, तुम्ही नक्की करून बघा. तर आता इथे मी कॉर्नरला सुद्धा तसंच फोल्ड करून घेतलं आहे लेस. इथे पैठणीची लेससुद्धा तुम्ही वापरू शकता, पण पैठणीपेक्षा मी म्हणेल वेगळी कोणती तरी लेस वापरलं तर त्याच्यावरती ते उठून दिसेल, किंवा पैठणीची वापरा, तुमची चॉईस आहे. आणि हे चौरंगासन आपल्याकडे सेलिंगसाठी अवेलेबल आहे, कोणाला परचेस करायचं असेल तर तुम्ही परचेस करू शकता. फक्त माझं एवढंच म्हणणं आहे की प्राईज विचारण्यासाठी तुम्ही कॉल करू नका. तुम्ही जर का सेल करत असाल आणि तुम्हाला ह्याची प्राईज हवी असेल म्हणजे तर तुम्ही तसं करू नका, कारण का मला आलेला खर्च, मी वापरलेलं कापड हे वेगळं असू शकतं, तुम्ही वापरलेलं कापड वेगळं असू शकतं.
हे आता तुम्ही ठरवायला हवं की तुम्हाला तुमच्या प्रोडक्टची किती प्राईस हवी, तुम्हाला किती खर्च आला आहे, किती वेळ गेला, ह्याच्यावरती तुम्ही स्वतःच्या प्रोडक्टची प्राईस ठरवा. दुसऱ्याचे प्रोडक्ट्सची प्राईस बघून तुम्ही तुमच्या प्रोडक्टची प्राईस ठरवताय, हे थोडंसं मला चुकीचं वाटतं आहे. जर तुम्हाला पटलं असेल तर सांगा आणि प्लीज तसं करू नका. आणि कॉलिंगसाठी मी म्हणेन की तुम्ही शक्यतो तुम्ही दिवसाचा कॉल करा आणि ऑर्डर द्यायची असेल तर कॉल करा. आणि जर का इतर काही तुमचे डाऊट्स असतील तर व्हिडिओच्या खाली कमेंट सेक्शन असतंच, तिथे तुम्ही नक्की कमेंट करा तुमचे जे काही असतील. आणि कापड वगैरे मी सेल करत नाही. मी कित्येक वेळा सांगितलेलं आहे की मी कापड सेल करत नाही, तरीसुद्धा खूप जणांचे मला कॉल मेसेजेस येत असतात. तर तसं करू नका. ही माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला. जर का तुमच्यापैकी कोण माझे नेहमी मला कॉन्टॅक्ट करणारे असतील कॉल करून, तर त्यांनासुद्धा ही रिक्वेस्ट आहे की प्लीज कॉल करू नका जास्त. कॉलिंगमध्ये काय होतं की कॉल करण्याच्या नादात तुम्ही दुसऱ्याला डिस्टर्ब जास्त करता, कारण का आम्ही कामात असतो आणि असं होतं की कॉल सतत अटेंड केले तर काम बाजूला राहतं पूर्णपणे. तर बोलण्याच्या नादात इथे मी सांगायचं राहिलं की इथे मध्ये मी त्याचा पॅच असा कट करून घेतलेला आहे. पानांना जो कलर वापरला आहे त्याच कलरचा इथे वरती पॅच घेतला आणि त्याच्यावरती आपण लेस लावून घेतो आहे. लेस तुमच्या चॉईसनुसार वापरा. मी वापरले सेम ही म्हणून तुम्हाला सेम तीच वापरायची असं काही नसतं. कलर कॉम्बिनेशनसुद्धा तुम्ही चेंज करू शकता. असं काही नसतं की मी जसं बनवलं आहे तसंच सेम तुम्हाला बनवायचं आहे. तर तसं करू नका. तुमच्या चॉईसनुसार तुमच्याकडे जे अवेलेबल आहे त्याच्यापासून बनवा. तर इथे लेससुद्धा आपली लावून झालेली आहे. अशा तऱ्हेने आपलं हे चौरंग आसन बनवून तयार आहे. तर असा आपण हा एक चौरंग कवर बनवलेला आहे, छान असं फिनिशिंगमध्ये. तर तुम्हाला हे चौरंग कवर कसं वाटलं ते नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, हाईप करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी. आता नेक्स्ट व्हिडिओ कशावरती बनवू हे सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगू शकता. बॅकड्रॉपचा की कमळ आसनचा तुम्हाला कोणता व्हिडिओ बघायला आवडेल ते नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू.